हॅलो, गुड मॉर्निंग. काल की नाही माझी बहीण आली होती आणि माझी भाची. तिचा वाढदिवस येतोय, त्याचंच इन्व्हिटेशन देण्यासाठी. म्हटलं या बारकीसाठी काहीतरी पिझ्झा बनवूया छानसा, म्हणून बेस मागवला. त्याला चांगले असे छिद्र करून घेतले, कारण वाफेने तो चांगला बेक व्हावा. कारण कधी कधी पिझ्झा वरतून शिजलेला दिसतो, पण आतमध्ये ते वेजीस तसेच कच्चे राहतात. त्यामुळे त्याला चांगले छिद्र करून घेतले. त्यामध्ये मेयोनीज टाकला, थोडासा चीज स्प्रेड टाकलं, म्हणजे लिक्विड चीज खूप टाकले बरं का. त्यानंतर पिझ्झा पास्ता सॉस टाकलेला आहे. आता त्याच्यामध्ये थोडंसं टोमॅटो केचप टाकणार. टोमॅटो केचप थोडंच टाकलंय, कारण खूप आंबट लागतं जास्त टोमॅटो सॉस टाकला तर. आणि पिझ्झा पास्ता सॉस टाकलेलंच आहे, त्यामुळे टोमॅटो केचपची जास्त गरज लागत नाही. मिक्स हर्ब्स टाकले, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो ह्याच्यात मिक्स आहे. मग त्याला चांगलं असं स्प्रेड केलेलं आहे, चांगल्या प्रकारे स्प्रेड केलंय व्यवस्थित सगळीकडे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कॅप्सिकम, टोमॅटो, कांदा, कॉर्न हे पूर्ण एकदम बारीक करून घेतलंय. कारण लहान आहे ना ती, त्यामुळे मी खूप बारीक केलंय त्याला आणि सगळीकडे इव्हन स्प्रेड केलंय. त्यानंतर त्याच्यावरती मोझरेला चीज टाकलंय मी. चीज व्यवस्थित चांगल्या प्रमाणे मी सगळीकडे जास्त प्रमाणात स्प्रेड केलंय, कारण तिला चीजची पिझ्झा हवा होता म्हणून. भरभरून चीज टाकलेला आहे, मोझरेला चीज. फुल्ली चीज लोडेड पिझ्झा बनवणार आहे म्हणून. पाठवून मला सांगते अजून चीज टाक. त्यामुळे तिला दाखवते बाबा टाकलंय मी चीज. थोडस वरतून लिक्विड चीज टाकलेलं आहे सगळीकडे. लिक्विड चीजने अजून छान असा लिक्विडी चीज बस्ट पिझ्झा सारखा फ्लेवर येतो म्हणून. त्यानंतर त्याच्यावर अजून थोडेसे कॉर्न, कलरफुल पिझ्झा दिसावा म्हणून कलरफुल असं कॉर्न टाकलेला आहे. किती छान कलर दिसतोय, ग्रीन, येलो, रेड, एकदम रेनबो सारखा. आता ह्याला मी 250 डिग्री मध्ये 10 मिनिट्स बेक व्हायला ठेवलंय ओव्हन मध्ये. त्यानंतर हा रेडी झालेला पिझ्झा बघा किती छान टेम्पटिंग लागतोय. आता पिझ्झा कटरने ह्याला इक्वली पीसेस मध्ये कट करणार आहे. थोडेसे अजून मिक्स हर्ब्स टाकले वरतून, इक्वली कट करून घेणार आहे. तिला पिझ्झा खूप आवडला होता. डॉमिनोज सुद्धा फेल आहे, एवढा टेम्पटिंग आणि यम्मी पिझ्झा झाला होता. तुम्ही सुद्धा घरी ट्राय करा, खूप भारी लागतो. एन्जॉय. थँक्यू. बाय.